आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। राज्य सहकारी बँकेने आता नवं फरमान काढलंय। नवरा बायकोला एकत्र नोकरी बंदी आता करण्यात आली आहे। बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लग्न केल्यास एकाला राजीनामा द्यावा लागणार आहे। लग्नानंतर आता चक्क 60 दिवस हा राजीनामा अनिवार्य असणार आहे। राज्य सहकारी बँकेचा आता नवा फरमान आता आपण पाहतोय। दोन कर्मचाऱ्यांनी जर आपापसात लग्न केलं तर एकाला राजीनामा द्यावा लागेल असा जो आहे तो फरमान काढण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्य सहकारी बँकेचा नेमका कोणता नवा फरमान आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राज्य सहकारी बँकेच्या जोडप्यांना प्रतिबंध असणार आहेत। संभाव्य हितसंबंध, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी हे नवं धोरण हे जाहीर करण्यात आलंय। जोडपं नोकरी करत असेल तर घरभाडे भत्ता एकालाच मिळणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल ही शहरं महामुंबई समूह समजले जाणार आहेत। कर्मचाऱ्यांनी आपापसात लग्न केल्यास विवाहानंतर 60 दिवसात राजीनामा बंधनकारक आहे। राज्य बँकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याचा जोडीदार बँकेच्या सेवेत असल्यास नोकरी मिळणार नाही। नवरा किंवा बायको यापैकी एकालाच राज्य सहकारी बँकेमध्ये नोकरी मिळेल। राज्य सहकारी बँकेचा जोडप्यांना प्रतिबंध लावण्यात आलाय। त्यामुळे राज्य सहकारी बँकेचं आता हे नवं फरमान आपण पाहतोय। जर एकाच बँकेमध्ये दोन कर्मचारी असतील आणि जर त्यांनी आपापसामध्ये जर लग्न केलेलं असेल तर त्यांना एकाला राजीनामा द्यावा लागू शकतो। अन्य काही ज्या काही भत्ता वगैरे आहेत ते सुद्धा एकालाच मिळणार आहे। लग्नानंतर 60 दिवसामध्ये राजीनामा हा स्वीकारला जाणार आहे। राज्य सहकारी बँकेमध्ये नवरा बायकोला एकत्रित नोकरीला आता बंदी घालण्यात आलेली आहे। राज्य सहकारी बँकेनं आता हा नवा फरमान काढलेला आहे।